नमस्कार, LS मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आणि काल गेल्या 2 दिवसापासून सातत्यानं जे नाव चर्चेत येतं सोशल मीडियामध्ये, ज्या नावाचा खूप जास्त चर्चा होते आहे, ते म्हणजे पूजा मोरे किंवा पूजा जाधव. तर हे काय व्यक्तिमत्व आहे आणि का चर्चेत आहे आणि त्याच्या घडामोडी काय आहेत, हे आज आम्ही चॅटमध्ये तुमच्याशी चर्चा करतोय. त्याच्याविषयी पूजा मोरे या नावाची सध्या खूप चर्चा चालू आहे. या पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपाच्या अधिकृत उमेदवार होत्या. मात्र त्यांच्या जुन्या सोशल मीडिया पोस्ट आणि भाजप नेत्यांवरील टीकेचे व्हिडिओ सध्या व्हायरल झाल्यामुळं त्यांना पक्षांतर्गत कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात येते. म्हणजे त्यांचं ट्रोलिंग गेल्या 2 दिवस झालं सुरू आहे. हो. त्याच्यामुळे त्या जास्त चर्चेत होत्या. हो. या दबावामुळे त्यांनी आज 1 जानेवारी 2026 रोजी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. उमेदवारी मागे घेताना त्या भाऊक होऊन खूप रडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पूजा अशोक मोरे या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवार म्हणून 2024च्या विधानसभा निवडणुकीत गेवराई बीड मतदारसंघातून लढल्या होत्या. पूजा मोरे ही यापूर्वी ही राजकीय पार्श्वभूमी असलेली, पण त्यांच्या घरात, पूजा मोरेंच्या घरात कोणी राजकीय यापूर्वीचा नेता नव्हता किंवा त्यांना कोणी गॉडफादर नव्हता. पूजा मोरेचा प्रवास हा मराठा आंदोलनामधून सुरू झाला. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि त्यानंतर त्या महाराष्ट्रात चर्चेत आल्या. त्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरतीही खूप आक्रमकपणे महाराष्ट्रामध्ये भूमिका मांडायच्या, बोलायच्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये त्यांनी काम केलं. राहुल गांधी ज्यावेळेस भारत जोडो यात्रा करत होते, त्यावेळेस शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन पूजा मोरे राहुल गांधींना भेटले होते. ट्रोलिंगच्या विषयी आज बोलतोय, कारण तो फोटो घेऊन पण त्यांना खूप जास्त ट्रोल करण्यात आलं. कारण त्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत, पण राहुल गांधी बरोबर त्यांचा फोटो आहे. मग तो कसा? मग खूप लोकांना ते माहीत नव्हतं आणि त्याच्यामुळे त्या ट्रोल झाल्या आणि तुम्ही जसं सांगितलं तसं त्यांना उमेदवारी अर्ज माघारही घ्यावा लागला. भाजपवर आजपर्यंत अनेक जणांनी टीका केली. पुन्हा ते नेते भाजपमध्येच गेले, जसं की उदयनराजे भोसले, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, अशोक चव्हाण. एवढंच काय तर सध्याच्या मंत्रिमंडळातील अनेक नेते पूर्वी भाजप विरोधातच होते. हा, बरोबर आहे. कारण नरेंद्र मोदी असं काय तुम्ही करताय? मोदी तर आमच्याकडे पेढेवाले आहेत, अशी भाषा खासदार उदयनराजेंनी व्यक्त केली होती. ते राष्ट्रवादीचे उमेदवार होते आणि त्यावेळेस भारतामध्ये नोटबंदी लागू करण्यात आली होती आणि त्या नोटबंदीच्या विरोधामध्ये आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व साताऱ्यामध्ये, आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व उदयन महाराज करत होते. आणि उदयनराजांनी त्यावेळेस ते भाष्य केलं होतं की मोदी काय करताय, मोदी तर आमच्याकडे पेढेवाला आहे. म्हणजे ही अशी भाषा त्यावेळेस केली गेली. त्याच्यानंतर त्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन भाजपने त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं. त्यांचा पराभव झाला. पुन्हा त्यांना राज्यसभेवर घेतलं गेलं. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आत्ता सध्या असलेले, जसं तुम्ही म्हणालात पडळकरांचं उदाहरण, गोपीचंद पडळकर वंचितचे उमेदवार होते. वंचित बहुजन आघाडीकडून सांगली लोकसभा लढवत असताना त्यांनी भारतीय जनता पक्षाला इथूनच काय तह आहेत, कधीही मतदान करणार नाही अशी शपथ त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून घेतली होती आणि ती बिरोबाची शपथ घेतली होती. पुढे जाऊन ते भाजपचे आमदार झाले. उदयन महाराज भाजपचे खासदार झाले. म्हणजे सांगायचा मुद्दा आहे की भारतीय जनता पक्षामध्ये यापूर्वी असं झालेलं नाहीये. मग पूजा मोरेला जेवढं का ट्रोल केलं गेलं? पूजा मोरे ही सॉफ्ट टार्गेट ठरली आहे का? आपल्या चर्चेचा आजचा खरा महत्वाचा मुद्दा आहे की पूजा मोरे ही सॉफ्ट टार्गेट ठरली. कारण शेतकऱ्याची मुलगी आहे, ती तिचं राजकीय, खरं तर पूजा मोरे ही डाव्या विचारांच्या चळवळीमधून पुढे आली. शेतकरी, कामगार, कष्टकरी ह्या वर्गांच्या प्रश्न मांडत होती. ती भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार होईल हेच अनेक लोकांना पटलं नव्हतं. म्हणजे दोन्ही बाजूने ट्रोल होणारी व्यक्ती आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे समर्थकही ट्रोल करतायत आणि विरोधकही ट्रोल करतायत. दुर्दैवाने पूजा मोरे ह्या व्यक्तीला सगळ्या स्तरावरून ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. तुम्ही नितेश राणेंचं उदाहरण बोललं, मी पुन्हा एकदा आठवणीसाठी नितेश राणेंचं सांगतो. नितेश राणे विद्यमान मंत्री आहेत. त्यांनी तर असं भाष्य केलं होतं की फडणवीस या आडनावाचा माणूस काय मराठ्यांना आरक्षण देईल काय? देवेंद्र फडणवीसाला त्यांच्या आडनावावरून ज्या माणसाने ट्रोल केलं किंवा जे भाष्य केलं किंवा संघाच्या लोकांना हाफ चड्डीवाले असा जो माणूस हिनवायचा, तो व्यक्ती भारतीय जनता पक्षाचा आत्ता विद्यमान सदस्य असून भारतीय जनता पक्षाचा विधानसभेचा सदस्य आणि कॅबिनेट मंत्री आहे. म्हणजे फक्त पूजा मोरे ही एकच व्यक्ती अशी होती का की जिने फक्त भारतीय जनता पक्षाच्या धोरणांवर टीका केली असेल? शेतकरी कामगारांचे प्रश्न मांडत असताना तात्कालिक सरकारच्या विरोधात भूमिका मांडलीही असेल. मग पूजा मोरेंनी भूमिका मांडल्यानंतर आत्ता सोशल मीडियात जी लोक व्यक्त होत होती त्या लोकांनी उदयन महाराज असतील, गोपीचंद पडळकर असतील किंवा नितेश राणे असतील, अशोक चव्हाण असतील, अनेक नेते आहेत आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आत्ताच्याच मुख्यमंत्र्यावरती घनघोर टीका केलेली लोकही त्यांच्या शेजारी आहेत. मग त्यांच्यावरती कारवाई झालेली नाहीये भाजपमध्ये. मग पूजा मोरेवरतीच का कारवाई? हा खरा हातचा
हा सगळ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे हो. की एक शेतकऱ्याची पोरगी आहे जी स्वतःचे प्रश्न विसरून 21व्या वर्षी पंचायत समिती सदस्य झालेले आहे ती. आणि 21व्या वर्षी पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर शेतकरी कामगार कष्टकरी वर्गाचे प्रश्न मांडत असताना धनंजय जाधवांचा तिचे संपर्क आला आणि त्यांचं अरेंज मॅरेज झालं, लग्न झालं. त्या लग्नानंतर तिला पुण्यात यावं लागलं. म्हणजे शेतकरी कामगार कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडत असताना ती शहरात आली आणि शहरात सुद्धा राजकीय चळवळीत काम केल्यामुळं राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर काम करते आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि धनंजय जाधवांमुळे तिला उमेदवारी मिळाली. भारतीय जनता पक्ष उमेदवारी देताना तिची पार्श्वभूमी तपासली नव्हती का? एखाद्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यानंतर, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ज्या पद्धतीने ट्रोलिंग होतं, ज्या पद्धतीने तिला ट्रोल केलं जातं आणि नाविलाजाने परत तिला माघार घ्यावी लागते. भारतीय जनता पक्षामध्ये सध्या विद्यमान असलेल्या मंत्रिमंडळात अनेक नेत्यांनी त्यांच्या नेत्यांवरती टीका केलेल्या आहे. भाजपच्या नेत्यांनी टीका केलेल्या आहे, फडणवीसांवर केलेल्या आहे, मोदींवरती केलेल्या आहे. टीका काही नवीन नाहीये. तुम्हाला मी मध्येच थांबवते कारण नितेश राणेंचा विषय निघालाय. नितेश राणे यांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेकदा तिखट आणि वादग्रस्त टीका केल्या. त्याच्यातली काही प्रमुख उदाहरणं म्हणजे RSS वर हाफ चड्डी म्हणून टीका केली होती त्यांनी. नितेश राणेंनी 2013-14 मला आठवतंय ट्विटरवर ट्विट केलं होतं नितेश राणेंनी की मुंबईमध्ये ज्यांना कोणाला नरेंद्र मोदींचं कौतुक वाटतंय त्यांनी मुंबई सोडून गुजरातला जावं. म्हणजे जे नितेश राणे आता मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत की आम्हाला भारतीय जनता पक्षाला निवडून द्या, याच नितेश राणेंनी भारतीय जनता पक्षाच्या तत्कालीन कार्यकर्त्यांना उद्देशून भाष्य केलं की तुम्हाला ज्यांना कोणाला नरेंद्र मोदींचं कौतुक वाटतंय त्या सगळ्या तुम्ही लोकांनी मुंबई सोडून गुजरातला निघून जावं, कारण मुंबई स्वच्छ करायची असेल तर मराठी द्वेषी गुजरात्यांना बाहेर काढलं पाहिजे, असं त्यांनी ट्विट केलं होतं. आणि त्यावेळेस त्या ट्विटवर खूप वाद झाले, खूप गोंधळ झाला, गदारोळ माजला. त्याच्यानंतर आज ते नितेश राणे भारतीय जनता पक्षाचे एक स्टार म्हणजे समर्थक आहेत आणि स्वतःला ते एक हिंदू गब्बर सिंग म्हणून घेतात. म्हणजे इतकी सगळी त्यांचं, आणि हे पूजा मोरेला ट्रोल करणारे हे सगळे लोक जे आज ट्रोलर आहेत किंवा त्यांच्या विरोधात भाष्य करतात, ही सगळी लोक आज त्याच नितेश राणेंचं समर्थन करतायत. म्हणजे उघडपणे विचारसरणीच्या विरोधात उघड गेलेल्या व्यक्तीचा जर तो धंदा असेल, त्याच्याकडे पॉवर असेल, कारण नितेश राणे हे महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत. तशी पूजा मोरे ही सर्वसामान्य घरातून आलेली मुलगी आहे. तिचे वडील सर्वसामान्य कष्टकरी वर्गातून येतात. म्हणजे तुम्ही कोण आहात याच्यावरती तुम्ही काय भूमिका घेतली आणि मग त्याच्यावर लोक काय प्रतिक्रिया देणार हे ठरतं. म्हणजे पूजा मोरे ही आज सॉफ्ट टार्गेट ठरलेले आहे. पूजा मोरेपेक्षाही जास्त वादग्रस्त विधानं अनेक नेत्यांनी केली, अनेक लोकांनी केली, पण त्या लोकांना जेवढं ट्रोल केलं गेलं नाही तितकं पूजा मोरेला ट्रोल करण्यात आलं. आणि पूजा मोरेच्या निमित्ताने, पूजा मोरेच्या ह्या आजच्या प्रकरणाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या विचारधारेला जर सोडाल तर तुम्हाला ती विचारधारेच्या विरोधात तुम्ही जाल तर तुम्हाला तुमच्या मूळ विचारधारेतली लोकही टीका करतात आणि तुम्ही ज्या नवीन विचारधारेकडे जाता तिथलेही लोक टीका करतात. म्हणजे धोबी का कुत्ता घरकाना घाटका अशी जी पद्धत होते, अशी जी काही प्रचलित म्हण होते, तसा प्रकार आता दुर्दैवाने पूजेच्या बाबतीत झाल्यास म्हणावं लागेल. अशा अनेक वेगवेगळ्या घडामोडींसाठी आम्ही अशा वेगवेगळे चर्चेत मुद्दे घेऊन येत राहू. तुमच्या पसंतीचे मुद्दे असतील आम्हालाही कमेंटद्वारे तुम्ही कळवा आणि पाहत राहा LS मराठी.